आता पाहूया 10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मुंबईतील कोस्टल रोडचं उद्घाटन। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास सागरी किनारा मार्ग अवघ्या 12 मिनिटात शक्य होणार आहे। कोस्टल रोड आजपासून मुंबईकरांसाठी खुला। देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीचं सारथ्य। कोस्टल रोडच्या उद्घाटनावेळी फडणवीसांनी चालवली शिंदेंची गाडी। भास्करराव खतगावकर काँग्रेसमध्ये जाण्यावर शिक्कामोर्तब। 3 वेळा आश्वासन देऊन ते पाळलं नाही। खतगावकरांची तक्रार। भास्करराव खतगावकर भाजप खासदार अशोक चव्हाणांचे मेहुणे। खेड आळंदीला लाल दिव्यांची गाडी देणार। विधानसभेला खेड आळंदीची जागा राष्ट्रवादीला सुटल्यास दिलीप मोहितेंना आमदार करा, अजितदादांचं आवाहन। खासदार सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावरून भोरमधील ठाकरे गट नाराज। 9 सप्टेंबरला भोरमध्ये आमचं ठरलंय एकच वादा, संग्रामदादा। या सुळेंच्या विधानाविरोधात नाराजी। लोकसभेत अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटलांची आम्हाला कळत नकळत मदत झाली। घरी आल्यावर तरी त्यांचे आभार मानले पाहिजे, काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांचं वक्तव्य। विधानसभेत आमचा विजय नक्की। लोकसभेत शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त असला तरी भाजप आमच्यात मोठा भाऊ, शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांचं विधान। येत्या 15 आठवड्यात 100 जागा जाहीर करण्याचं महायुतीचं लक्ष्य। महायुतीकडून जागावाटपाच्या फॉर्म्युलावर बैठक सत्र सुरूच राहणार। मवियात 125 जागांवर कुठलीही अडचण नाही। 125 जागांवर मवियात एकमत। उर्वरित जागा वाटपावर गणपती नंतर चर्चा होईल, विजय वडेट्टीवारांची माहिती। गुणरत्न सदावर्तेंची राहुल गांधींविरोधात मुंबई पोलिसात तक्रार। राहुल गांधींच्या आरक्षणावरील वक्तव्याविरोधात तक्रार दाखल। राहुल गांधींविरोधात भाजपचं उद्या राज्यभर आंदोलन। आरक्षण विरोधी विधान केल्यानं भाजप राहुल गांधींविरोधात आक्रमक। काँग्रेस हटाव आरक्षण बचावचा नारा देत भाजपकडून आंदोलनाची हाक। कोलकाता अत्याचार प्रकरणी ममता बॅनर्जी राजीनामा देण्यास तयार। आंदोलक डॉक्टर चर्चेस नकार, तर ममता बॅनर्जींनी माफी मागितली जनतेची। कांदिवलीत दोस्ती ओरो 67 सोसायटीकडून गणेशोत्सव साजरा। मैदानी खेळाचं महत्त्व सांगणारा देखावा। सामाजिक संदेश आणि मातीतलं खेळाचं महत्त्व पटवून देण्यासाठी देखावा साकारला।